या व्हिडिओमध्ये आपण गटकार्याचे सिद्धांत काय आहेत ते पाहणार आहोत। गटकार्याचे सिद्धांत, मागील व्हिडिओमध्ये आपण गटकार्य नेमकं काय असतं हे आपण पाहिलं होतं। त्याप्रमाणे समोरचा टॉपिक म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचे तर गटकार्याचे सिद्धांत, ग्रुप वर्कचे सिद्धांत पाहायचे आहेत। तर एक नंबरचा जो सिद्धांत आहे तो असा आहे, सुनियोजित गटनिर्मितीचा सिद्धांत। सुनियोजित गटनिर्मितीचा सिद्धांत एक नंबरचा सिद्धांत आहे। त्यानंतर दोन नंबरचा सिद्धांत जो आहे तो गटात विशिष्ट उद्दिष्टांच्या निर्मितीचा सिद्धांत। गटात विशिष्ट निर्मितीचा उद्दिष्टांचा सिद्धांत। त्यानंतर तीन नंबरचा जे सिद्धांत आहे, कार्यकर्ता व गट यांच्यातील अर्थपूर्ण सहसंबंधांचा सिद्धांत। तीन नंबरचा कोणता सिद्धांत आहे तर कार्यकर्ता व गट निर्मिती अर्थपूर्ण संबंधांचा सिद्धांत। त्यानंतर चार नंबरचा जो सिद्धांत आहे, गटात सतत व्यक्तीकरणाचा सिद्धांत। चार नंबरचा सिद्धांत कोणता आहे तर गटात सतत व्यक्तीकरणाचा सिद्धांत। त्यानंतर पाच नंबरचा जो सिद्धांत आहे, गटातील आंतरक्रियांच्या मार्गदर्शनाचा सिद्धांत। गटातील आंतरक्रियांच्या मार्गदर्शनाचा सिद्धांत हा जो आहे तो पाच नंबरचा सिद्धांत आहे। त्यानंतर समोरचा सिद्धांत आपण पाहूया, सहा नंबरचा सिद्धांत, लोकशाही पद्धतीनुसार गटाचे नियोजन। लोकशाही पद्धतीनुसार गटाचे नियोजन। त्यानंतर सात नंबरचा सिद्धांत कोणता आहे तर विकासात्मक कार्यक्रमांच्या योजनेचा सिद्धांत। विकासात्मक कार्यक्रमाच्या योजनेचा सिद्धांत। त्यानंतर आठ नंबरचा सिद्धांत, उपलब्ध साधनांचा उपयोग करण्याचा सिद्धांत। आठ नंबरचा कोणता आहे तर उपलब्ध साधनांचा उपयोग करण्याचा सिद्धांत। तुम्ही एखादं कार्य करत असाल तर तेव्हा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे साधन उपलब्ध आहेत त्यांचा तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे, त्याचा एक सिद्धांत आहे। त्यानंतर समोरचं जे नऊ नंबरचा सिद्धांत आहे, मूल्यांकनाचा सिद्धांत। नऊ नंबरचं कोणता आहे तर मूल्यांकनाचा सिद्धांत, म्हणजे तुम्ही जे कार्य करताय त्याचं तुम्हाला मूल्यांकन करता आलं पाहिजे। नेमकं त्या कार्याचं आपल्याला काय बेनिफिट झाले याचं तुम्हाला मूल्यांकन करता आलं पाहिजे। त्यामुळे हा पण जो सिद्धांत आहे ना फार महत्त्वाचा आहे गटकार्य करताना। तर आपण जवळपास 9 सिद्धांत पाहिले आहेत। हे जे सिद्धांत आहेत ते पूर्ण ग्रुप वर्क करताना तुम्हाला पूर्णपणे कामाला येणार आहेत। त्यामुळे प्रत्येक सिद्धांत कशा प्रकारे वापरायचा आहे हे जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला गटकार्य करता येणार नाही किंवा गटकार्य करण्यासाठी समोर होऊन जाता येणार नाही। त्यामुळे हे जे सिद्धांत आहेत ना, हे सिद्धांत अतिशय महत्त्वाचे आहेत। परीक्षेला तुम्हाला या टॉपिकवर जवळपास 10 मार्काचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की गटकार्याचे सिद्धांत सांगा। तुम्हाला प्रत्येक ह्या 9 मधले मॅक्झिमम 7 तरी लिहिता आले पाहिजे। त्यामुळे तुम्हाला काय होईल, परीक्षेमध्ये व्यवस्थित मार्क पडतील। त्यामुळे प्रत्येक सिद्धांत हा तुम्हाला पाठच असावा। गटकार्याचे सिद्धांत म्हटल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। त्यामुळे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही घेता येईल त्याप्रमाणे घ्या। आपण समोरील व्हिडिओमध्ये अजून समोरच्या याच प्रकरणावर चर्चा करणार आहोत। अशीच व्हिडिओ पाहत चला। धन्यवाद।